नोटाबंदीचा निर्णय अयोग्य असून पंतप्रधान मोदींना हा निर्णय मागे घ्यावा लागेल असं एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं। उस्मानाबादमध्ये एबीपी माझाशी बोलताना ओवैसींनी नोटाबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली। नोटा बदलण्यासाठी भाजपचे खासदार रांगेत उभे का दिसत नाहीत असा सवालही ओवैसींनी विचारला। गवर्नमेंट ये बोलती है मोदी सरकार कि आप पैसा लेकर मेडिकल शॉप पे चले जाओ, दवा खरीद लो। भाई वो पुराना नोट पे डॉक्टर क्यों नहीं ले रहा है? प्रिस्क्रिप्शन कौन लिख के देगा? प्रिस्क्रिप्शन के दिल्ली से लिख के देंगे पीएमओ ऑफिस से कि भाई ले लो प्रिस्क्रिप्शन, जाके दवा ले लो। आप तो ऐलान कर दिए प्राइवेट हॉस्पिटल्स को आप परमिशन नहीं दे रहे हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला जो पाठिंबा देईल तो आर्थिक स्वातंत्र्य संग्रामाचा सेनानी बनेल आणि जो पाठिंबा देणार नाही तो देशाचा विरोधक असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। एका नव्या आर्थिक स्वातंत्र्याकडे आपण चाललो आहोत। या नव्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये पुढचे 50 दिवस जो मोदीजींच्या पाठीशी उभा राहील तो आर्थिक स्वातंत्र्याचा स्वतंत्र संग्राम सेनानी बनेल आणि जो पाठीशी उभा राहणार नाही तो या देशाचा विरोधक बनेल। आता आपल्याला हा निर्णय करायचा आहे की आम्ही आर्थिक स्वातंत्र्याचे सेनानी बनणार आहोत की देशविरोधक बनणार आहोत आणि त्या माध्यमातून पुढचे 50 दिवस आपण माननीय मोदीजींच्या पाठीशी उभं राहून या ठिकाणी काळ्या पैशाच्या विरुद्ध ही निर्णायक लढाई आपण जिंकली पाहिजे। तिकडे पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे एका नवजात बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप पालकांनी केला। रुबी हॉस्पिटलनं 500 आणि 1000च्या नोटा न स्वीकारता तब्बल 3.5 लाखांची रक्कम एक रकमी भरण्याची मागणी करत उपचार केले नाहीत। त्यामुळे आम्रपाली आणि गौरव खुंटे यांच्या नवजात मुलीनं प्राण सोडल्याचा दावा त्यांनी केला। गौरव खुंटे यांच्या मुलीचा केईएम रुग्णालयात जन्म झाला, मात्र जन्मताच या मुलीला हृदयाचा विकार होता। व्हेंटिलेटरवर ठेवलेलं हे बाळ काल पहाटे दगावलं। रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळेच आपल्या बाळाचा जीव गेल्याचा आरोप खुंटे दाम्पत्यानं केला आहे। शिफ्ट करण्यासाठी जी काही प्रोसिजर करायची होती त्यासाठी आम्ही रुबी हॉलमध्ये गेलो। त्यांनी आम्हाला 3.5 लाख रुपये भरण्यासाठी सांगितले। 3.5 लाख एवढी अमाऊंट कॅश नसल्यामुळे बाळाची एकंदर परिस्थिती बघता आम्ही दवाखाना सोडून आम्ही बँकात जाणं आम्हाला जमणार नव्हतं। आम्ही त्यांना तशी विनंती केली पण काही कारणाने त्यांनी ती स्वीकारली नाही। जोपर्यंत बाळाचे व्हेंटिलेटर निघत नाही तोपर्यंत ऑपरेशन करता येत नाही हे गव्हर्नमेंटचे डॉक्टर सांगतात। पण रुबीवाले कसे काय 3.5 लाख रुपये मागून ते आमच्या बाळाला व्हेंटिलेटरवर असताना कसं काय ते घेत होते? काय यांचा पैसे खाण्याचा डाव होता हे त्यांनी आम्हाला सांगावं।